सुपारी, आत्महत्या आणि खून. विक्की पाटील हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट. माझ्या पतीची हत्या त्याच्या वडिलांनी नाही तर रील स्टारच्या पत्नीने केला धक्कादायक दावा. नेमकं प्रकरण काय? मी माझ्या मुलाचा खून केला असून त्याचा मृतदेह धरणाजवळ पुरला आहे अशी चिठ्ठी ठेवून एका माजी सैनिक वडिलांनी सुसाईड केला. ही घटना उघडकीस आल्यास एकच खळबळ उडाली. मात्र प्रश्न हा की नेमकं हे प्रकरण काय आणि यामागे काय आहे संपूर्ण घटनेची इनसाइड स्टोरी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी दिशा हटवार आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र. जळगाव जिल्ह्यातील भोरखेडा गावात घडलेल्या रील स्टार विक्की पाटील हत्याकांडने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेत एकामागून एक धक्कादायक खुलासे होत असून या प्रकरणाचा तपास अधिक गुंतागुंतीचा बनत चाललेला आहे. सुरुवातीला ही हत्या त्याच्या वडिलांनी केल्याचे मानले जात होते, मात्र त्यानंतर वेगवेगळ्या दाव्यांमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले. 22 वर्षीय विक्की उर्फ हितेश विठ्ठल पाटील हा जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध रील स्टार होता. तो आपल्या अभिनय कौशल्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होता. मात्र काही दिवसांपूर्वी त्याचा खून करण्यात आला आणि त्यानंतर त्याच्या वडिलांनी आत्महत्या केली. विक्की पाटीलचे वडील विठ्ठल सखाराम पाटील वय 50 वर्ष हे माजी सैनिक होते. मुलाची हत्या झाल्यानंतर त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी स्वतःच मुलाचा खून केल्याची कबुली दिली होती. पोलिसांना मिळालेल्या या सुसाईड नोटमुळे या प्रकरणाचा उलगडा होईल असे वाटत असतानाच नवीन दावे आणि आरोपांनी तपास अधिकच गुंतागुंतीचा बनला. पोलीस तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार विक्की पाटील हा दारूच्या आहारी गेला होता आणि वारंवार आई वडिलांना शिवीगाळ करून मारहाण करत होता. त्यामुळे त्रस्त झालेल्या वडिलांनी जेसीबी चालक रवींद्र पाटील याला मुलाच्या हत्येची सुपारी दिली होती. या सुपारीनुसार रवींद्र पाटील याने विक्कीला दारू पाजली आणि त्याला शेतात घेऊन गेला. तिथे त्याची गळाफास लावून हत्या केली आणि मृतदेह लपवण्यासाठी तो जेसीबीच्या सहाय्याने खड्ड्यात पुरला. हत्येनंतर काही तासातच विठ्ठल पाटील यांनी आत्महत्या केली. विठ्ठल पाटील यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत स्पष्टपणे लिहिले होते की माझ्या मुलाचा खून मीच केला असून त्याचा मृतदेह धरणाजवळ पुरला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिठ्ठीतील अक्षर त्यांच्या हस्ताक्षरीशी मिळतेच होते आहे, त्यामुळे या जबाबदारीची कबुली खरी असू शकते. मात्र विक्कीच्या पत्नीने वेगळेच दावे केल्यामुळे प्रकरणात नवे ट्विस्ट आले आहेत. विक्कीच्या पत्नी पायल पाटील हिने वेगळाच दावा केला आहे. तिच्या मते विक्की आणि त्याच्या वडिलांची हत्या त्याच्याच काकाने आणि चुलत भावाने केली आहे. तिने असा सवाल उपस्थित केला की माझ्या सासऱ्यांना शर्टाचे बटनही लावता येत नाही, ते खून कसा करतील? त्यामुळे या घटनेत त्याच्या काकांचा हात असावा असे तिने सांगितले. या प्रकरणात पोलीस अधिक सखोल तपास करत असून आतापर्यंत जेसीबी चालक रवींद्र पाटील याला अटक करण्यात आली आहे. तसेच विक्कीच्या काका आणि चुलत भावालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तपासादरम्यान पोलिसांना असे आढळले की विक्कीची हत्या झाल्यानंतरच त्याचा मृतदेह पुरण्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात आला होता. ही माहिती मिळताच पोलिसांनी रवींद्र पाटलाला चौकशीसाठी बोलावले. सुरुवातीला त्याने उघडाउघडीची उत्तरे दिली, मात्र नंतर चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. विक्की पाटील याची हत्या आणि त्याच्या वडिलांनी केलेली आत्महत्या ही केवळ कौटुंबिक वादातून झाली की यामागे मोठा कट आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. विक्कीच्या आईच्या म्हणण्यानुसार तिच्या पतीने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी खरी असून त्यात कोणतीही शंका नाही. मात्र विक्कीच्या पत्नीच्या दाव्यामुळे आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणातील सत्य काय आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही. विक्कीच्या वडिलांनी खरोखरच ही हत्या केली का की कोणीतरी त्यांना जबरदस्तीने हे कबूल करायला लावले याचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र या घटनेने जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा नवराष्ट्र.